नाशिकला हॉस्पिटल तर आहेच, तसं कल्याणला पण व्हिजिट असते माझी सेकंड संडेला. यावेळेस ट्रेननी येत असताना भूक लागली म्हणून काही गोष्टी सर्च करत होतो आणि बघत होतो. तर पॅकेट्सवर एक होतं पाम ऑइल म्हणून मी ते रिफ्यूज केलं. दुसरी होतं एडिबल फॅट्स. त्याच्यात डीप बघण्याचा प्रयत्न केला तर ती खूप मोठी आणि डेंजरस गोष्ट समोर आली. की आपण सगळ्यात जर जास्त त्रासदायक किंवा घातक गोष्ट बऱ्यापैकी म्हणत असतो की आयदर पाम ऑइल किंवा शुगर. पण त्याच्यापेक्षा जास्त घातक गोष्टी त्या हायड्रोजनेटेड फॅट आणि हे कशात हे जाणून घेऊ. सगळ्यात जास्त प्रमाणात कशात सापडलं तर आईस्क्रीम, क्रीमचे बिस्किट्स, काही पीनट बटर, च्युइंगम्स, चॉकलेट आणि पॅक फूड याच्यात खूप जास्त प्रमाणात हे सापडलं आणि हे अगदीच हेडलाईन करून दाखवलं जातं की इडिबल ऑइल. पण इडिबल म्हणजे हायड्रोजनेटेड फॅट खूप घातक गोष्ट आहे. कसं काय ते जाणून घेऊ. जेव्हा इंडस्ट्रियलमध्ये ना या काही गोष्टी बनवत असताना मेणबत्ती आणि साबण हे बनवत असताना त्यांना एक गोष्ट बनवायची होती अशी की जिच्यात आयदर फंगस पण पकडणार नाही आणि बॅक्टेरिया पण पकडणार नाही. म्हणून त्यांनी ऑइल जे पाम ऑइलपेक्षाही अगदी कमी लो लेवलचं आहे आणि त्याला हायड्रोजनशी मिक्स केलं आणि त्याच्यातून हे हायड्रोजनेटेड फॅट ऑइल तयार झालं, ज्यालाच आपण डालडा किंवा असं समजतो. याची शेल्फ लाईफ खूप जास्त आहे. पण या काही कंपन्यांनी त्यांचा जे प्रॉडक्ट लाँग टर्म जास्त चालावं आणि ते पटकन त्याचा शेल्फ लाईफ वाढावं याच्यासाठी याचा वापर केला पाम तेलामुळे, पाम तेलाच्या ऐवजी. आणि हे इतकं घातक आहे की बाकी गोष्टी तरी आपल्या लिव्हर असतील किंवा डायजेशन असेल याला त्रास देत असेल, पण हे जे हायड्रोजनेटेड फॅट ऑइल आहे हे तसंच्या तसं डिपॉझिट आपल्या ब्लड व्हेसल्समध्ये डिपॉझिट होतं आणि पर्यायाने हार्ट ब्लॉक किंवा व्हेसल ब्लॉक करायला तयार होतं आणि पुढे भविष्यात जाऊन मोठा हृदयाचा त्रास होऊ शकतो. आणि हे आपण कॉमनली बघतोय सध्याचे 25, 27, 30पर्यंतचे अगदी कोणी चालताना असेल, एक्सरसाइज करत असताना असेल, जिममध्ये असेल, अगदीच कार्डियाक अटॅक आला आणि कोलॅप्स झाले आणि अगदी जीव गमावला. याला आम्ही बरेच कारणमीमांसा शोधायचा प्रयत्न करत होतो की आपण कोविडचे वॅक्सिन घेतले, त्या कोविडच्या वॅक्सिनचा साईड इफेक्ट आहे का किंवा काय हार्ट हिस्ट्री आहे का किंवा स्ट्रेस एन्झायटी आहे ना. तर ते नसून याच्यात असा रिसर्च सापडला की यांच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या मी 5-6 गोष्टी सांगितल्या ज्याच्यात हे एडिबल हायड्रोजनेटेड फॅट्सचं सेवन जास्त आहे, कन्झम्पशन जास्त आहे, अशा व्यक्तींमध्ये हे प्रमाण खूप जास्त सापडतं आहे. म्हणजे आपण समजू शकतो की कमी वयात, कमी वेळेत किती जास्त धोकादायक असणारी ही गोष्ट आहे. तर आपण नक्कीच ही आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि ही खाण्यापासून वंचित करा.